लवकर आम्ही घरातून निघालो. जव्हार मुंबई पासून सुमारे 120-130 किलोमीटर अंतरावर. घाटातून जाताना थंड हवा लागायला लागली आणि निसर्गाचं वेगळंच रूप दिसलं. नवा रस्ता, नवी दिशा, नवे ठिकाण. चला मंडळी, या माझ्यासोबत पालघर जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण फिरूया. यो व्हॉट्सअप मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आम्ही आलोय जव्हारला. मंडळी, आता आपण बघणार आहोत एक सुंदर आणि निसर्ग सौंदर्य. चला माझ्यासोबत. जव्हारला जात असताना मध्येच रस्त्यावर एक दरी लागते. या ठिकाणी बरेच प्रवासी थांबून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतात. दरीच्या तळाशी संत वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट वातावरणात एक वेगळाच नाद निर्माण करतो. पुढच्या स्टॉपला जाऊया, सुट्टी एन्जॉय करूया, नवीन नवीन गोष्ट एक्सप्लोर करूया. आम्ही मंडळी आलोय शिल्पा माळला. इसवी सन 1663 साली शिवराय जव्हारला आले होते, ते याच ठिकाणी. हिरपामाळ हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी तंबू थाटला होता. इथून त्यांनी उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं होतं. वरून पाहिल्यावर डोंगर, रस्ते आणि गाव लांबपर्यंत दिसतात. खूप छान अनुभूती होती. पॉइंट वरून आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. थोड्या दूरवर वाहणारी नदी, लहान लहान घरे आणि हिरवा शालू पांघरलेली धरणी, सर्व काही मंत्रमुग्ध करणारे आहे. प्रवासाचा थकवा जाऊन मन आणि शरीर पुन्हा ताजेतवाने झाले. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन या भूमीचं खरंच मन रमून जातं. थोडा विसावा घेऊन आणि काही फोटो काढून आम्ही पुढच्या टप्प्याकडे निघालो. जय विलास पॅलेस जव्हारच्या राजघराण्याचं निवासस्थान आहे. आम्ही जेव्हा आत गेलो त्या भिंतीवरच्या जुन्या चित्रांनी, लाडकी खाबांनी
आणि राजांच्या आठवणींनी मन भारावून गेले. प्रत्येक कोपरा इतिहास सांगतोय असं वाटलं. मंडळी, आम्ही पोचलोय हनुमान पॉइंटला. हनुमान पॉइंटवर पोचल्यावर आम्हाला समोर उघडलेली दरी, झाडी आणि धुक्याचे दाटपण पाहून भारावून गेलो. एक बाजूला कोसळतं पाणी, दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल. हे दृश्य विसरणं अशक्य आहे. माझ्या भावासारखी तुम्हाला पण मज्जा आली की नाही व्हिडिओ बघायला? आली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला नका विसरू.